100पैकी 5 मार्क दिले फक्त त्यांना. 5 मार्क 35%. ओके, ओनली 35%. ओके, जास्त नाहीये. 32 वर्ष झाली आहेत, 35 मार्क मिळून काठावर पास झालेत. या आनंदाबरोबरच या ठिकाणी या नारळी पौर्णिमेच्या या भागामध्ये या गप्पा दोघेंचीही बालपणं अशा वातावरणात, उत्तम वातावरणात गेलेली आहेत. त्या सागराची आठवण करूया आणि या ठिकाणी पहिला खेळ कुठला बघूया. घ्या एक चिठ्ठी घ्या. अखिलेशा. व्हेरी गुड. त्या गाण्याचा अर्थ कळला का? गुण दोषांसह सगळे गुण आणि दोष देवाला अर्पण केले. बरोबर. आज आपण सगळे गुणदोष नारळ घेऊन सागराला अर्पण करूया. तेव्हा देवा सगळ्यांना आशीर्वाद दे, कारण आशीर्वाद जास्त महत्वाचा आहे. खेळ कुठला? लाकडी ठोकळ्यांचा मनोरा. काय मस्त मराठी वाचता तुम्ही. हा, 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस मिळत जाणार. आता 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. 3 ठोकळे पूर्ण झाले की. आणि अभिनंदन. चला, पहिलं आव्हान पूर्ण झालं. आता प्रत्येक टप्प्याला 200 रुपये मिळत जाणार. वाढ होत जाणार. $1200. 1400. 1600. 1800. 2000. 2200. जर हा टप्पा लावला ना तर 2500 रुपयाचं बक्षीस मिळणार. चला, $2000 झाले होते आणि मग म्हटलं हा जर टप्पा लागला तर 2500. पण मला असं वाटतं नारळी पौर्णिमेचा हा भाग आहे, ते आव्हान त्यांनी पुरं पेललं होतं. इतकंच नाही तर बघा, केरळवरून यायचं, तिथे राहायचं, या घरात आपलंसं सगळ्यांना करायचं आणि आल्यानंतर सगळे शब्द आत्तापर्यंतचे मराठी वापरून बोलायचं, ते केवढं मोठं आव्हान आहे. त्याच्यापुढे हे आव्हान काहीच नव्हतं. अनेक आव्हानं स्वीकारलेल्या या माऊलीला 2500 रुपयाचं बक्षीस देऊन आज सन्मान. अभिनंदन. ये लोग शादी करके आए तो डायरेक्ट मेरे पास ही आए. हाँ. मैं इनको घर पे लेके गया. अच्छा. हाँ, उस टाइम तो उसको धकेल नहीं सकता है. क्या जाएंगे, क्या करेंगे, कुछ बोल नहीं सकते ना. आजकल का क्लाइमेट ही ऐसा है. फिर अच्छे से अभी लोग का चल रहा है. अच्छा, चल. हाँ, चल. गुड. बरं, आता त्यांना 3 चॅलेंजेस आहेत, 3 आव्हानं आहेत आणि तीनही आव्हानं कशी पेलणार ते बघायचं. त्या अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखून त्यांना बक्षीस मिळवून द्यायचं. घ्या, वेळ सुरू झाली. हंटर. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. दुसरं आव्हान, गाणं ओळखायचं. हिंदी गाणं. मुनिया रानी. गाणं आहे, हिंदी गाणं आहे. 9, 8, 7, 6. गाणं म्हणा. कुठेही जाऊ नका.
तुमच्याकडे येणार आहे आम्ही. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तिसरी चिठ्ठी घ्या. हिंदी मुहावरा. अरे वा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. ठेवा. मिस्टरांकडून 3 अपेक्षा कुठल्या? त्यांनी बोलावं, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट. ते बोलत नाहीत? नाही, खूप कमी. का बोलत नाही? नाही बोलणार. विल यू मॅरी मी हे बरं बोलले. ते तर बोलायलाच पाहिजे होतं. नाही तर येणार का तर? मग बघा ना, बोललं नाही तर- तेवढं एक वाक्य बोलले ते. दुसरी अपेक्षा सगळ्यांशी फ्रेंडली वागावं, फ्रँकली बोलावं. काय हो? मान्य आहे तुम्हाला? मान्य. तुमची तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा, मला लंडन टूर करायचं. नक्कीच करूया. हा? नक्की करूया. माझं ड्रीम आहे. व्हेरी गुड. त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण होणार. बघा आता आजचा दिवसच असा आहे की तुमची सगळी स्वप्न हळूहळू पूर्ण होऊ लागली आहेत. तुमच्या 3 अपेक्षा सांगा बहिणींकडून. तिने मला सगळं समजून घ्यावं, म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये काही असेल, सुखदुःख असेल काही, तिने सगळं घर म्हणजे सांभाळून घ्यावं. घेतलंच आहे ते, तर ऑलराऊंडर आहेच तसं, पण समजून घ्यावं. दुसरी नक्की. अपेक्षा? लक्ष आहे की म्हणजे ती सगळ्या गोष्टीवर खरी उतरावी. हां. म्हणजे ते मी पण जे जॉब करतो ते पण ती जॉबच करते ॲक्च्युली, तरी पण सगळं फॅमिली पण मेंटेन करते, सगळंच करते. सगळं त्याने मिळून ठेवावं एकदम. काय मान्य? तिसरी? जे पण त्यांची अपेक्षा आहेत मी ते पूर्ण करणार. अरे वा. ही काय म्हणजे अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त न करता त्यांनी आधी सांगून टाकलं की त्यांच्याच अपेक्षा मी पूर्ण करणार. बाई तू कुठल्या जे अपेक्षा पण त्यांच्या सांगू नको. आयुष्यात अपेक्षा असणार, जे आहेत पण त्या ड्रीम्स आहेत ते सगळ्या पूर्ण करणार. सगळं पूर्ण करणार. बरं आता सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला? क्षमा मागायची असेल तर मी पूर्ण माझ्या फॅमिलीची मागेल. त्यांना ज्यावेळी मी दुखवलं, इवन माझ्या सासू-सासऱ्यांना पण जर 3 वर्षात काही झालं असेल तर मी सॉरी म्हणते. आणि थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल मम्मी पप्पांना की त्यांनी मला एवढं ॲक्टिव्ह बनवलं, एवढं शिकवलं. आणि फ्रेंड्स लोकांना ज्यांनी मला लग्न करायच्या अगोदर मदत केली, गाईड केलं आहे. आणि सासू-सासऱ्यांना लग्नानंतर जॉबसाठी वगैरे सपोर्ट केला, गाईड केलं. इवन मला बेबी झाल्यावरती पण माझ्या सासूचा बेस्ट सपोर्ट होता. ॲज अ सासू म्हणून नव्हता, मम्मी म्हणून होता, की माझ्या मुलीला सांभाळायचं. लिटरली आईचं काम करतात त्या माझ्या मुलीबरोबर. त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. आणि आज बोलला तुमच्याशी तो, त्याच्यासाठी थँक्यू. तो सगळ्यात लास्ट आणि मेन मुद्दा आहे की त्याच्यासाठी सगळ्यात मोठा थँक्यू की तो आज फर्स्ट टाईम माझ्याशी बोलला. बट सगळ्यात जास्त खुशी मला तेव्हा येईल जेव्हा तो माझ्या मुलीला घेईल. क्या बात आहे. व्हेरी गुड. आज भाऊ 3 वर्षांनी त्यांच्याशी बोललेला आहे आणि माऊलीसाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असा आहे की त्या बाळाला, त्या लेकराला मामाने जवळ घ्यावं. तो क्षणही दूर नाही. त्याही क्षणाचे आपण साक्षीदार लवकरच बनणार असा मला विश्वास वाटतो आहे. माझ्या सर्व फॅमिलीला पण थँक्यू, माझ्या वाईफला पण थँक्यू, माझ्या आयुष्यात यायला, एवढं सपोर्ट करायला. माझ्या फॅमिलीने पण मला सांभाळून घेतलं. जेव्हा मी लग्न केलेलं तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे ॲक्च्युली सांभाळून घेतलं त्यांना. तेव्हा जॉब पण नव्हता, काहीच नव्हतं. सिच्युएशन क्रिटिकल होती, जाम क्रिटिकल होती, स्ट्रगलिंग लाईफ होती एकदम. त्यांनी मला सपोर्ट केला. आम्ही आज इथे आहोत त्यांच्याचमुळे आणि माझ्या वाईफमुळे. आणि आज माझी मुलगी एवढी लकी आहे की तिच्यामुळे सगळं आता सगळं चांगलं चाललं आहे. व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. आणि सॉरी? सॉरी माझ्या मित्रांना पण जर काही चूक झाली असेल माझ्यातर्फे, माझ्या फॅमिलीला पण, माझ्या बहिणीला पण, सगळ्यांना, मावशींना, तर व्हेरी व्हेरी सॉरी. मी थँक्यू खरंच म्हणणार आहे ते यांच्या दादाला की माझ्या फोन गेल्यानंतर आजपर्यंत जो भाऊ आपल्या बहिणीचा फोन दिसला की कट करायचा, पण आज त्याने आदर ठेवला. होम मिनिस्टर कुटुंबाचा झी मराठीचा आदर ठेवला. माझ्याशीच बोलले नाहीत तर 3 वर्षानंतर अक्षय दादा, म्हणजे अक्षय लहान भाऊ त्यांचा, पण दादा त्याने मनाचा मोठेपणा दाखवला आणि आज या माऊलीशी बोलला. त्याला माझ्याकडनं धन्यवाद. हसत राहा, आनंदी राहा आणि प्रेम करा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आले गेले म्हणजे भरपूर आमच्याकडेच असायचा. हा काय तुमच्या घरात 4 जण होते, यांच्या घरात 20 होते, मग ह्यांच्या घरात काय तुमचं सारखं? नाही जायचो ना आपल्या घरात जेवायला. जेवायला फक्त स्वतःच्या घरात. वहिनी कधी चिडतात? 99% दररोज. काय हो असं? बघा वाट लागली तुमची.